मित्रांनो, आता पाहूया शेकडेवारी या टॉपिकचा पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी सांगितलंय एका परीक्षेमध्ये ए ला बी पेक्षा 25% गुण जास्त मिळाले. एका परीक्षेमध्ये ए ला बी पेक्षा 25% गुण जास्त मिळाले, तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचंय, बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. या ठिकाणी काय करायचं लक्षात ठेवा, फक्त ज्यावेळेस पेक्षा कमी नावील त्यावेळेस बघा वरती 100 घ्यायचे आणि भागिले खाली 100 घ्यायचे. ज्यावेळेस बघा पेक्षा आणि कमी नावील त्यावेळेस वरती 100 खाली 100 घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचे बघा, हे जी टक्केवारी दिली 25%, वरती गुणिले 25 करायचे आणि खाली अधिक 25 करायचे. एवढंच करायचं. मग करूया बघा, हे 100 गुणिले 25 तसंच ठेवूया, भागिले 100 आणि 25 125 होतात. मग आता बघा 25 आणि 125 25च्या पाड्यात, 25 एका 25, 25 पाच 125. बघा इथं 100 आणि या ठिकाणी 5 उरलाय. मग 5च्या पाड्यात 100 आहे का, तर आहे बघा. 5 एका 5, 5 दुने 10 आणि आज हे आला 0. म्हणजे बघा 20% आलंय आपलं उत्तर. म्हणजे पर्याय क्रमांक